झिशान सिद्दीकी याच्या जबाबात त्याने काय दावे केलेले आहेत ते आपण बघूयात। झिशान सिद्दीकी काय म्हणतोय बघा, त्याला काय वाटतंय। तर ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यानंतर काही दिवसांमध्ये बाबा सिद्दीकींची विधान परिषदेवर नियुक्ती होणार होती असं तो म्हणतोय। बाबा सिद्दीकी एसआरए प्रकल्पाबाबत अनेक लोकांच्या संपर्कात होते, ज्यात भाजप नेते मोहित कंबोज यांचंही नाव आहे। मोहित कंबोज हे बाबा सिद्दीकींसोबत रोज संपर्कात होते। बाबा सिद्दीकींना नेहमी डायरी लिहिण्याची सवय होती। ज्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्या दिवशी मोहित कंबोज यांचं नाव डायरीत लिहिलं होतं। हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान व्हॉट्सअप कॉल मार्फत संवाद झाला। मोहित कंबोज वांद्र्यातील एसआरए प्रकल्पासाठी बाबा सिद्दीकींना भेटण्यास इच्छुक होते। झिशाननं जबाबात एसआरए प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अनेक बिल्डरांची नावं घेतलेली आहेत। जबाबात उबाठा नेते अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख आहे। एसआरए प्रोजेक्ट नागरिकांच्या हिताकरता असल्याचं अनिल परबांनी म्हटल्याचा दावा। एसआरए प्रोजेक्ट नागरिकांच्या हिताकरता आहे असं अनिल परब यांनी म्हटलं होतं, असा दावा झिशान सिद्दीकी यांनी केलेला आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। सुष्मिता, या आधी सुद्धा झिशान जेव्हा प्रसार माध्यमांशी बोलला त्याने असं म्हटलंच होतं की बिल्डर लॉबीच्या अनुषंगानं माझ्या वडिलांच्या हत्येचा तपास व्हावा। आता हा जबाब नोंदवला जातोय, त्यात दावे समोर येत आहेत, काय सांगाल? खरं तर झिशान सिद्दीकी यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना त्यातनं अनेक गोष्टी या उलगडलेल्या आहेत। तपासाला वेग मिळणं यामुळे शक्य होणार आहे। खरं तर एसआरए रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये लोकांच्या हिताचं काम करत असताना माझ्या वडिलांवरती हल्ला करण्यात आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला असं झिशान सिद्दीकीच्या परिवाराकडनं वारंवार सांगण्यात येत होतं आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध थेट बिल्डर लॉबीशी जोडला जात होता। आणि त्यातच आता जी माहिती समोर येते आहे, ज्यामध्ये डायरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। बाबा सिद्दीकी यांची डायरी समोर आलेली आहे, त्यांचे काही कॉल लॉग सुद्धा समोर आल्याचं आहे। परंतु ही सर्व माहिती ही झिशानच्या स्टेटमेंटनुसार आहे, कारण झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य केलेली आहेत आणि त्यानुसारच आता आपण बघतोय की या संपूर्ण तपासामध्ये मोहित कंबोज असतील, अनिल परब असतील यांच्याही नावाचा उल्लेख केला जातो आहे। त्यामुळे खरं तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये काही बिल्डर ची नावं या दोघांनीही सजेस्ट केलेली होती, सांगितलेली होती, असा एक माहितीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। परंतु अनिल परब आणि मोहित कंबोज पोलीस आता या सगळ्याची दखल घेऊन त्या अनुषंगाने तपास करतात का हे बघायचं। तुर्तास सुस्मिता, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।